Trophy sponsor Balaji Club Rajkot. Ball sponsored by 70/70 Sports. Kit partner Savli Creation. Graphics designed by YSI Dubai. Associate sponsor 1x9 Book. विशेष म्हणजे 5 गॅलरी आतापर्यंत आपल्याला ज्या पाहिल्या मिळालेल्या आहेत आणि आता अजून एक 6वी गॅलरी. कालची गर्दी पाहता आज एक गॅलरी निश्चितप्रमाणे जी वाढली जाते. काल शिरसा सरांनी सांगितलं गेलं की नाही रसूल भाई और एक गॅलरी चाहिए हमें. रसूल भाईने सांगितलं काय हरकत नाही, माझ्या नावाची गॅलरी मी आज तुम्हाला टाकून देतो. म्हणून आज रसूल मंडप गॅलरी खास ती आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि त्याचं सुद्धा कामकाज चालू आहे. त्याबद्दल मी रसूल मंडप यांनाही मनापासून धन्यवाद देईल की प्रेक्षकांना बसण्याची उत्तम अशी व्यवस्था या ठिकाणी होताना आपल्याला जे पाहायला मिळते. पण बाबूजी आवड जे क्रीडांगण आहे अभय काकांना द्यावे तेवढे धन्यवाद. थोडे गतवर्षी मैदान दिलं, याही वर्षी मैदान दिले आणि विशेष म्हणजे कदाचित आवाजाचा त्रास काही शालेय विद्यार्थ्यांना होत असेल पण तरी खेळाडू घडले पाहिजेत आणि याच खेळाडूतून निश्चितप्रमाणे भारताचं प्रतिनिधित्व करणारे किंवा ग्लॅमर निश्चितप्रमाणे जे आपण जे म्हणतो ना जे मिळलं जाते मोबाईलपेक्षा क्रिकेट खेळ बरा असं निश्चितप्रमाणे काकांचं म्हणणं असेल. त्याबद्दल मी काकांनाही मनापासून धन्यवाद देईल. असं प्रेम आमच्या सगळ्या शिरसाट परिवारावरती राहू द्या हीच त्या परमेश्वराजवळ विनंती असेल. आणि धन्यवाद बाबूजी. आवाड क्रीडांगणावरती प्रेम करा प्रत्येक परिवाराला आणि धन्यवाद आवाड परिवाराला. थँक्यू. पहिलाच बॉल, पहिल्या बॉलवर हलक्यात आणि येण्याचा प्रयत्न. सामना थांबलाय, तुमचा एक्स्ट्रा प्लेयर आलेला नाहीये. चला मॅचच्या दिशेने जाऊया. सर्वच आमचे स्पॉन्सर्स ज्यामध्ये प्रामुख्याने आम्ही उल्लेख केला रतन अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड त्यांचं देखील धन्यवाद. लाईव्ह स्ट्रीमिंग पार्टनर tenniscricket.in. हा बॉल बॅकफुटला गेलाय आणि पॉइंटला दिशा देत असताना बॅकवर्ड पॉइंटला बॉल चाललाय तिथे डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे. मेंडेटरी पॉवर प्लेमध्ये हा सामना इथे रंगत असताना तुम्हा सर्वांचं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. विठ्ठल चव्हाण आणि संदीप राठोड सोलापूर जिल्ह्यातील खेळाडूंच्या नावांची चर्चा सातत्याने संपूर्ण भारतवर्षामध्ये राहते. टेनिस क्रिकेट विश्वात हे दोन खेळाडू अनेक वर्ष आपल्या कामगिरीच्या जोरावर जाणले जातात आणि सध्या संदीप राठोड स्ट्रायकिंग एंडला उलट दिशेने खेळण्याचा प्रयत्न. फ्लाय स्लिप आणि अगदी आपण पाहिलं तर शॉर्ट हँडमॅन रिजनचा क्षेत्ररक्षक तिथे पाहायला मिळतोय. फ्लाय स्लिप आहे आणि सध्या बॉल त्याने थांबवलाय. उलटा पुलटा संदीप राठोड रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न पण अपयश आले. बॉल चला विकेट किपरच्या दिशेने फेकण्याचा प्रयत्न जरूर केला फिल्डरने, रन आलेली नाहीये. 3 चेंडूमध्ये आतापर्यंत 2 धावा. मेजर 11 माणिक दौंडी विरुद्ध दुसऱ्या बाजूला युनिक स्पोर्ट्स 11 गणेश डुंबरे. विठ्ठल चव्हाण आणि संदीप राठोड. विठ्ठल चव्हाण सुपला शॉट टेनिस क्रिकेट मध्ये सर्वाधिक चांगल्या पद्धतीने खेळला आणि त्यानंतर सातत्याने चर्चेत राहिला. कॉम्बॉक्स मध्ये आमच्यासोबत नरेश डोमेसर जोडले जातात. या सर आपले देखील हार्दिक हार्दिक स्वागत. पहिलं षटक पॉवर प्ले मध्ये हे दोन खेळाडू महत्वाचे असणार आहेत. बड़ा शॉट है अच्छे गेंद के ऊपर, वहां पर खिलाड़ी मौजूद है और संदीप राठौड़ का खात्मा एक बहुत ही बड़ी सफलता. बड़े स्टार खिलाड़ी अब केवल 1 रन की योग पर आउट होकर पवेलियन लौट चुके हैं. पहिली सफलता. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा, थोडासा पुढे गेला, लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, टायमिंग जुळलेलं नव्हतं आणि त्यानंतर एलिव्हेशन भरपूर लांबी कमी क्षेत्ररक्षकाने झेल टिपलाय फलंदाज बाद. संदीप राठोड बॅक टू दी पवेलियन. पहिला धक्का सुमीच्या खात्यामध्ये, पहिली सफलता पॉवर प्ले मध्ये. संयम थोडासा गमावला. प्रश्न असेल संदीप राठोड साठी गरज होती का, तर उत्तर येईल गरज नव्हती. पॉवर प्ले मध्ये तुम्ही खेळत होता परंतु संयम ढासळला आणि त्यानंतर विकेट मिळाली. नरेश सर बहुत ही बड़े सितारे आज इस मैदान के ऊपर सोलापुर के मोहोल तल तहसील के ये सब खिलाड़ी है. गोपाल शेल के मालक नाम से जाने जाते हैं, टीम को स्पॉन्सर भी करते हैं और बहुत ही बड़े स्टार खिलाड़ी है गोपाल शेल के. अब स्ट्राइक एंड के ऊपर मौजूद रहेंगे, नॉन स्ट्राइक एंड के ऊपर जिनकी बल्लेबाजी के लिए जो कि आकाश चोपड़ा ने भी अपनी कमेंट्री दी है, वही विठ्ठल चव्हाण.
नॉन स्ट्राइक के ऊपर खड़े, वहां पर गेंद को अपने से अलग किया जरूर, बैट और बल्ले को एक साथ लाते हुए सामने सुमित भंडारी की बेहतरीन गेंद थी, कोई मौका नहीं था गोपाल शेल के मालिक के पास। तो रन स्कोर वहां पर ही है, 2 रन 1 विकेट के नुकसान पर। मेजर 11 मानिक दौंडी। 2 धावा 1 गडी बाद गोपाल शेळके विठ्ठल चव्हाण ही जोडी पहिला बॉल फुल लेंथ होता आणि पहिल्या बॉलवर गोपाळला रन घेता आलेली नाहीये। सुमितला आपण पाहतोय चांगली गोलंदाजी। पुन्हा एकदा या षटकातला पुढचा चेंडू, यावेळेला उडवलाय बॉल मिड ऑफ, मागे चाललाय, झेल होईल का? आणि पहा इथे झेल टिपलाय। आणखीन एक धक्का देत असताना गोपाल शेळकेला 2 चेंडू मध्ये भोपळाही फोडता आलेला नाहीये। दुसरा धक्का, 2 धावा 2 गडी बाद। मेजर 11 मानिक दमडी। बहुत ही बेहतरीन कैच, गोपाल शेल के मालक उठाने की कोशिश कर रहे थे लॉन्ग ऑफ के ऊपर से, शायद सर्कल क्लियर करने की कोशिश, लेकिन नाकामयाब। बेहतरीन कैच वहां पर, दोनों कैच एक ही जगह के ऊपर। और जैसे कि पहला शॉट खेला था सैंडी राठौड़ ने और बाद में गोपाल शेल के मालक। अब चले आएंगे फिर एक बार और एक बड़े सितारे। ऑल इंडिया ओपन में भी इनका नाम बहुत ही बड़ा है, बहुत ही शुमार है, और ऐसे खिलाड़ी है संतोष नलावड़े। बहुत बार हमने देखा है कि पहले डिंग डोंग और डीके करके दोनों टीमें थे 2007, 8, 9, 10 में। तो संतोष नलावड़े डीके टीम्स की ओर से बहुत ही अच्छा क्रिकेट खेलते थे। आज भी उनकी वही बल्लेबाजी, वही गेंदबाजी, वही फील्डिंग हमें देखने को मिलती है। वही खिलाड़ी आज इस मैदान के ऊपर संतोष नलावड़े बहुत ही स्टार है। मोहोल तहसील के बहुत ही बड़े सितारे आज तालुका तहसील से इस मैदान के ऊपर आ चुके हैं। 2 धक्के दिलेत पहिल्या षटकामध्ये। पॉवर प्लेची सुरुवात खूप पॉवरफुल राहिली। सुमितने फक्त 2 धावा खर्च करत असताना 2 हादरे दिले आणि बॅक फुटवर पाठवले, पण तो कमबॅक करावं लागेल। विठ्ठल चव्हाण, विठ्ठल विठ्ठल गजर करावा लागेल मैदानाच्या आतमध्ये आणि त्यानंतर धावा वसूल करायच्यात। आज डे 2 मध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत। मानाची, अभिमानाची, प्रतिष्ठेची, लाख मोलाची, आपुलकीची, जिव्हाळ्याची स्पर्धा म्हणजेच काय तर शिरसाट स्पोर्ट चॅम्पियन्स ट्रॉफी। या स्पर्धेने अनेक खेळाडू दिलेत, अनेक खेळाडू घडवलेत। क्रिकेटवर भरपूर प्रेम आहे अंबादाजी शिरसाट साहेबांचं। नेहमीच क्रिकेटला प्राधान्य देतात आणि आज क्रिकेटच्या रंगांमध्ये पाथर्डी नगरी अक्षरशः रंगून निघाली आहे आणि 8 तारखेपर्यंत हा 16 असाच रंगणार आहे। दुसरं षटक चालू होतंय। सूरज आमले गोलंदाजी मार्कवर, थोडासा घसरला असं वाटतंय, परंतु पहा कोई परेशानी नहीं है। ऐसी स्थिति में जरूर पैरों में मोच आ सकती है, लेकिन भाग्यशाली रहे गेंदबाज सूरज आमले। पहली गेंद के ऊपर शायद रनअप में मिस्टेक आई थी, फिर भी उन्होंने गेंदबाजी करने की कोशिश की। स्ट्राइक एंड के ऊपर विठ्ठल चौहान, बेहतरीन फुलर लेन की गेंद थी। सूरज आमले इसी गेंदबाजी के लिए जाने जाते हैं। गेंद के लाइन तक आने का मौका ही नहीं दिया विठ्ठल चौहान को, और गेंद विकेट कीपर के दास्तानों में। रन नहीं मिलेगा, 2 रन 2 विकेट के नुकसान पर मेजर 11 मानिक दौंडी। भरपूर वेगाने रफ्तार से गिरफ्तार वंदे भारत एक्सप्रेसचं तिकीट काढलं या बॉलरने आणि त्यानंतर भन्नाट वेग इथे दाखवला। बॉल चाललाय डॉट बॉल स्ट्रायकिंग एंडला विठ्ठल चव्हाण सूरजचा सामना करेल। कमी गतीने टाकलेला बॉल, फिंगर रोल केली, मागच्या चेंडूवर गती वाढवली आणि ते या बॉलवर गती कमी केली, मती वापरली आणि आता प्रगती केली। आणखी एक डॉट बॉल टाकलाय, 2 चेंडूंवर विठ्ठलला थांबवलंय, परंतु विठ्ठल चव्हाण हे वादळ आहे। आणि आता समालोचन कक्षामध्ये समालोचनाच्या दुनियेतील लिटिल मास्टर, तब्बल 12 राज्य 11 पुरस्कार प्राप्त असणारे प्रशांत नादवडे सर आमच्या सोबत जोडले गेलेत। वेलकम सर, आपले देखील स्वागत आहे। गोलंदाज तयार, फुल लेंथ होता, वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न, शरीरापासून दूर खेळू पाहत होता। लाईन ऑफ अटॅक वाखाणण्याजोगे आहे। वेग आणि वेग इथे पाहायला मिळते। सूरज आमले, सूरज अगदी सूर्याप्रमाणे इथे गोलंदाजी करतोय, चमकतोय। धावसंख्येला त्याने लगाम लावले। दुसरं षटक पॉवर प्लेचं, 2 धावा स्कोर कार्डवर, 2 गडी बाद। अच्छे गेंद अफ्तर के थोड़ा सा भारतीय आउटसाइड पर बल बना के खेलने का प्रयास किया गया। गेंद बल्ले के बीच कोई संपर्क करे। सूरज बहुत ही बेहतरीन गेंदबाजी कर रहे हैं। दूसरा ओवर प्रगति पर है और बहुत इंपॉर्टेंट ओवर है। पावर प्ले ऑन विठ्ठल चौहान के बारे में बहुत सारी चर्चा हुई है। हमेशा सुर्खियों में रहने वाले खिलाड़ी है। स्कोर 2 रन 2 विकेट के नुकसान पर, हालात कुछ अच्छे नहीं है
ऑन साइड पर अच्छा स्ट्रोक है, सुंदर तरीके से गेंद को ऑन साइड पर खेल दिया था। बॉडी लाइन पर खिलाड़ी तैनात है, जब तक कि गेंद को फील्ड करते थ्रो करते तब तक दोनों बैटर ने 1 रन मुकम्मल किया। इस मुकाबले में गोपी सूरज का बहुत अच्छा ओवर घट रहा है, जिसमें 4 बिंदी गेंद 1 सिंगल और दूसरी ओवर की कहानी बीच मैदान पर जारी है। स्कोर 3 रन 2 विकेट के नुकसान पर। कौतुक करावं लागेल, जसा उल्लेख तुम्ही केला, सूरजची गोलंदाजी चांगली राहिली आहे। पॉवर प्ले मध्ये खास करून 2 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर असतात आणि अशा वेळेला चांगली गोलंदाजी करणं कौतुकास पात्र राहिलाय। परंतु एक चेंडू अजूनही शिल्लक आहे आणि या चेंडूवर प्रयत्न केला जाईल संतोष कडून। कमी गतीने टाकलेला बॉल ऑन साइडला खेळलाय, स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे, बॉल थांबवलाय, रन मिळणार नाहीये। प्रयत्न चांगला होता, सेकंड अटेम्प्टला बॉल थ्रो केला, पिकअप गॅदर पाहायला मिळाला आणि हा चेंडू येथे निर्धाव। 2 षटकं संपली आहेत, 3 धावा 2 गडी बाद। यूनिक स्पोर्ट ने बहुत बेहतरीन प्रदर्शन किया और बल्लेबाजों के ऊपर दबाव बनाया है। तो चलिए हमारे साथ जुड़ रहे हमारे साथी कमेंटेटर मिस्टर मनोज। विशेष म्हणजे अगदी आपण पाहतोय आपल्या या स्पर्धेसाठी खूप साऱ्या व्यक्तींचं योगदान असलेलं आपल्याला पाहायला मिळते। त्यामध्ये गॅलरी स्पॉन्सर जे आहेत युवा नेते प्रशांत भाऊ शेळके, हॉटेल प्रशांतचे ओनर आहेत, आणि युवा नेते ॲडव्होकेट प्रतीकदादा खेडकर, जगदंब युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष, त्याबरोबर गॅलरी स्पॉन्सर करणारे आदरणीय आमचे रुबा परफेक्ट मेन्सवेअर युवा उद्योजक तुषार शेकडे आणि संपत कीर्तने साहेबांना मनापासून धन्यवाद द्यावे लागतील। पैलवान महेश भाऊ पवार, पैलवान विलास अनु भाऊ पवार, त्याचबरोबर पावन गणपती उद्योग समूहाचे अध्यक्ष आदरणीय आदिनाथ भाऊ डोमकावळे आमचे सावकार, त्यानंतर युवा उद्योजक दत्ताभाऊ सोनटक्के आणि किशोरभाऊ इंगवले, त्याबरोबर पिण्याच्या पाण्याचं सौजन्य ज्यांच्या माध्यमातून आहे ते आदरणीय युवा उद्योजक सोनार निखिल भैया चिंतामणी, आणि बॉन्ड्रोप आपल्याला जो पाहायला मिळतोय त्यासाठी जे काही स्पॉन्सरशिप आहे युवा उद्योजक पवन शेठ दहीफळे यांच्या माध्यमातून अगदी आपण पाहतोय। या सगळ्यांना मनापासून धन्यवाद, आपल्या शिरसाट स्पोर्ट्सच्या वतीने मनापासून आपल्याला धन्यवाद। थँक्यू। प्रोटोकॉम बॉक्स प्रशांत सर अँड गोपी सर। तिसऱ्या षटकाला आता सुरुवात होते, गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार। पहिला चेंडू विठ्ठलने खेळण्याचा प्रयत्न केलाय, शॉट एक्स्ट्रा कव्हर, क्षेत्ररक्षक येतो आणि पहा वड कॅच, मैदानाच्या आतमध्ये स्पायडरमॅन आलाय, झेल टिपलाय, विठ्ठलचा खेळ संपलाय। तिसरा धक्का बसतोय, 3 गडी बाद 3 अशी अवस्था पाहायला मिळते। मेजर 11 माणिक दमडी। शानदार गेंदबाजी और प्रेशर मेजर 11 के ऊपर बिल्कुल है और स्कोर 3 विकेट के नुकसान पर। एक्शन रिप्ले देखिए, बट टेनिस के डॉटेड पर बड़ा स्ट्रोक खेलना चाहते थे, बट अपर खिलाड़ी दायरे के अंदर उनके सर के ऊपर से खेलने का प्रयास और शानदार कैच, बहुत ही बेहतरीन कैच बापू ने लिया। बापू इस वक्त बढ़िया कैच लपकते हुए, विट्ठल बहुत बड़ी सफलता है, 2 रन बनाए और गेंद के नीचे खिलाड़ी पीछे जाके गोपी कैच लेना इतना आसान नहीं है, लेकिन रनिंग कैच और स्टनिंग कैच आज बापू ने लिया। अगदी बरोबर उल्लेख तुम्ही केला, मागे जात असताना झेल घेणं तेवढंच सोपं नसतं, परंतु हा झेल डेडिकेशन दाखवले, समर्पण, जिद्द, चिकाटी, सातत्य, मेहनत ॲपलच्या ॲप स्टोअर किंवा गुगलच्या प्ले स्टोअरवर डाउनलोड करता येत नाही, ते तुम्हाला घडवावं लागतं। तेच इथे दाखवलंय। मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय ऑफिशियलच्या भूमिकेत, मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये अमर साठे सरांना आपण पाहतोय, तर सध्या स्क्वेअर लेग पंचाच्या भूमिकेत अक्षय निर्मल सर। देशभरातल्या अनेक स्पर्धांमध्ये खूप चांगली कामगिरी त्यांची पाहिली आपण। तर गोलंदाज या दरम्यान तयार, पहिल्या बॉलवर सागरला विकेट मिळाली, दुसरा बॉल एक्स्ट्रा कव्हरला खेळण्याचा प्रयत्न आणि इथे देखील फलंदाज बाद होईल। कव्हरच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न अपयश येत आहे, आनंद जाधव देखील बाद होतोय। 4था धक्का, 3 या धावसंख्येवर लागतोय। शानदार गेंदबाजी बिल्कुल हो रही है, विकेट कीपर खड़े रह के बल्लेबाजी करने की जरूरत है। ऑफ टाइम क्या काफी बाहर गेंद थी, बल्ला आंसर की तरफ चला गया, गेंद कपर की तरफ चली गई। संग्राम, इस महासंग्राम में और एक बेहतरीन कैच लपका गया, रनिंग कैच आगे आके, पहले पीछे जाके बापू ने अच्छा कैच लपका, उसके बाद में सागर देखे, सागर का रिएक्शन लाजवाब कैच संग्राम का, रनिंग कैच, दोबारा स्टनिंग कैच। स्कोर 3-4 विकेट के नुकसान पर। 2 हादरे दिलेत, परंतु प्रशांत सर आता चर्चा करावी लागेल। भागीदारी आयुष्यात उद्योग असो, व्यवसाय असो किंवा क्रिकेट असो, भागीदारीला महत्व आहे। सेन्सिबल क्रिकेट, अंडरस्टँडिंग क्रिकेट तुम्हाला खेळण्याची गरज आहे, परंतु ते पाहायला मिळत नाही। इथून एक भागीदारी गरजेची राहणार आहे। आता मेजर 11 माणिक दमडीसाठी प्रशांत सर। गोपी देखिए, आजकल जो युवा खिलाड़ी होते हैं उनके पास वो संयम नहीं होता, संयम का होना बहुत जरूरी है। आपको पता है कि 3 विकेट गिर गए हैं, अब गेंदबाज सागर जो वो हैट्रिक पर है, ऑन हैट्रिक है, दबाव आपके ऊपर बढ़ रहा है, थोड़ा स्ट्राइक रोटेट करने की जरूरत थी, लेकिन बल्लेबाज हर गेंद के ऊपर हमला कर रहे हैं। अपने बॉलिंग पर सागर तैयार, ऑन हैट्रिक सागर। इस ओवर की अगली गेंद, ये देखिए रत्नात्मक तरीके से गेंद को खेल दिया, जोखिम भरा स्ट्रोक, लेकिन कारगर साबित हो जाएगा, गेंद जाएगी बॉडी लाइन के बाहर, रन मिलेंगे 4।
वेलकम बाउंड्री आहे. धावा रोखल्या होत्या, सरळ बॅटने धावा येत नव्हत्या आणि आता उलट दिशेने खेळलेला फटका ऍक्शन रिप्ले मध्ये पहा. जागा बनवली आणि गॅप मध्ये बॉलला पाठवून दिले. चौकार येतोय. हा संजीवनी चौकार प्रशांत सर इथे आलाय. धावसंख्येला वेग मिळतोय. 7 धावा स्कोर कार्डवर 4 गडी बाद. सागरच्या पहिल्या 2 चेंडूवर 2 हादरे त्याने दिले. तिसऱ्या चेंडूवर चौकाराला आत्मविश्वास थोडासा राजूला मिळेल. सागर पुन्हा एकदा तयार. वेग वाढवलाय. फुल लेंथ होता. परफेक्ट गाडकर पेश केला. हलकसा अपील. पंचांनी स्पष्ट नकार दिला आणि या दरम्यान सिंगल मिळते. एखादा खराब चेंडू आला तर त्याच्यावर मोठा फटका घ्यायचा आणि चांगल्या चेंडूवर एकेरी दुहेरी धावा घेऊन धावफलक हलता ठेवणं प्रशांत सर गरजेचं आहे. हे समीकरण अवलंबायला लागेल आता फलंदाजी करणाऱ्या संघाला. और संतोष नलावड़े बल्लेबाजी कर सकते हैं. वैसे मैंने देखा था संदीप कदम मेमोरियल ट्रॉफी में इन्होंने 5 विकेट चटकाने का कारनामा किया था. बल्लेबाजी भी उम्दा करते हैं. इनके ऊपर भी दारोमदार रहेगा संतोष नलावड़े. इस वक्त स्ट्राइक पर सागर की अगली गेंद. अच्छा ओवर कट रहा है. फुल टॉस गेंद को ड्राइव किया. वाइड एज लगा पर बॉडी लाइन पर खिलाड़ी तैनात है. बहुत तेजी के साथ गेंद की तरफ आया. गेंद को रोका गया लेकिन तब तक दोनों बल्लेबाजों ने 2 रन मुकम्मल किए. विकेट के बीच अच्छी दौड़ लगाते हुए दोनों बैटर. चलता रहूंगा, पथ पर चलने में माहिर हो जाऊंगा, या तो मिलेगी मंजिल या अच्छा मुसाफिर बन जाऊंगा. स्कोर बोर्ड को भाई चलाते रहे तो फायदा होगा. स्कोर 10, 4 विकेट के नुकसान पर. 10 धावा आहे स्कोर कार्डवर. 4 गडी बाद. पण तो लखन गावडे देखील या संघात खेळतोय जो चांगला फिनिशर आहे. पण तो आता धावा गरजेचे आहेत. उलट दिशेने खेळण्याचा प्रयत्न. आधीच मनसुबा ओळखला होता आणि त्यानंतर फॉलो केलं हे देखील गरजेचं आहे. आणि पहा त्यानंतर अगदी चांगल्या टप्प्यावर टाकला. शेवटचा चेंडू निर्धावालाय. 3 षटकांचा खेळ संपलाय. 10ला 4. पण येणारी 2 षटक प्रशांत सर इथून तुम्हाला फटकेबाजी करावी लागेल कारण तुमच्यासाठी धावा महत्वाच्या आहेत. दुसऱ्या बाजूला गोलंदाजांचं कौतुक करावं लागणार आहे. बिल्कुल आपने सही कहा कि बहुत बढ़िया गेंदबाजी रही है. जैसे कि आप चर्चा कर रहे थे साझेदारी की. साझेदारी जरूर हुई लेकिन गेंदबाजों के बीच साझेदारी हुई है. बल्लेबाजों के लिए साझेदारी की जरूरत है. आफ्टर 3 ओवर ना स्कोर्ड 10 प्लस 4 विकेट. कमाल की गेंदबाजी रही है इस मुकाबले में यूनिक स्कोर द्वारा. अब फिलहाल आने वाली वो 12 गेंदें हैं ना, अगर आप 6 बड़े स्ट्रोक खेलते हैं तो मैच में कमबैक करने का मौका आपको भी मिल सकता है. अगदी बरोबर उल्लेख तुम्ही केला. येणाऱ्या 12 चेंडूमध्ये काही मोठे फटके सजवावे लागतील. संतोष नलावडेकडे ते टॅलेंट आहे. राजू जाधव जो संकटमोचक म्हणून ओळखला जातो. लखन देखील अजून खेळायचं आहे पण इथून कमबॅक करणं तेवढंच शक्य नाहीये. करावं लागेल. गोलंदाजी मार्कवर 4थ्या षटकासाठी दाखल झालाय गोलंदाज. 4थ्या षटकाची जबाबदारी घेत असताना बॉलर तयार. सागर. सूरज आलाय. त्याने खूप चांगली गोलंदाजी केली होती. ओव्हर द विकेटने पहिला बॉल. फिंगर रोल करण्याचा प्रयत्न. थोडीशी गती कमी केली होती परंतु यावेळेला आउटसाइड लेग स्टंप बाहेर टाकल्या. बॉल पंचांचा इशारा येते. वाईट बॉल. प्रशांत सर तुम्ही धावा आतापर्यंत रोखल्यात पण तू या चुका तुमच्यासाठी गरजेच्या नाहीयेत. अभी तक मोमेंटम आपके पास है और एक अच्छा स्ट्रोक आएगा तो बल्लेबाज कमबैक करना बिल्कुल चाहेंगे. राजू जाधव 4 पर बल्लेबाजी कर रहे. सामना करेंगे बस सूरज का. बहुत अच्छी गेंद ऑफ स्टंप के बाहर कवर क्षेत्र में ड्राइव करना चाहते थे. खराब फील्डिंग थर्ड मैन पर हुई. कवर करने के लिए खिलाड़ी बिल्कुल है और उसका फायदा मिला. 1 रन आपको जरूर मिलेगा. पहले 2 गेंदों पर गोपी 2 रन मुकम्मल किए गए. मतलब एक वाइट बॉल है उसके बाद में बाहरी घेरा लगा था. रन आना बहुत जरूरी है. ये दोनों बल्लेबाज सूझबूझ के साथ खेलते लेकिन जब खराब गेंद आएगी तो उसके ऊपर प्रहार करने की भी जरूरत है. धावा येणार आहेत पण मैदानामध्ये तुम्हाला थांबणं गरजेचं आहे. विकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. तुम्हाला थांबून फलंदाजी करायची आहे. काही खराब चेंडू नक्कीच येतील त्याचा वेट करायचा आहे आणि त्यानंतर वाट लावायची आहे. सूरज ओव्हर दी विकेटने आपला वेग वाढवला होता. सरळ खेळा व्ही शेप मध्ये. एकच धाव इथे मिळते. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक वेगाने दाखल झाला. सिंगल मिळते. सिंगल बरोबर धावफलक पुढे पोहोचल्या. त्या स्कोर कार्डवर धावा झालेले आहेत 13. 4 गडी बाद. सुरुवातीच्या षटकांमध्ये हादरे दिले आणि आता इथून कमबॅक करत असताना ही पॉलिसी चांगली आहे. बिल्कुल दोनों बल्लेबाज जो है ना वो स्ट्राइक रोटेट कर रहे हैं और हमेशा मैं कहता हूँ कि अच्छा ड्राइवर वही होता है जो सही समय पर गियर चेंज करता है. तो गियर चेंज करने का भी समय आ गया. ऑन साइड पर आने वाले से गेंद को स्लॉक स्वीप किया. गेंद के नीचे खिलाड़ी लिया कैच आउट. बल्लेबाज राजू जाधव बैक टू द पेविलियन और मेजर इलेवन के उम्मीदों को लगता हुआ ये 5वां झटका. आडव्या बॅटने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला पण तो अपयश आलंय. प्रॉमिसिंग नव्हता. एलिव्हेशन भरपूर बॉलवर लांबी नव्हती आणि सुरेख झेल टिपला क्षेत्ररक्षकाने. सूरज आंबलेच्या खात्यामध्ये आणखी एक विकेट येताना पाहायला मिळते. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा. काय बॉल रिलीज केला. टप्पा पडल्यानंतर थोडासा आतमध्ये आला आणि त्या बॉलला लॉफ्ट करायचा होता परंतु प्रयत्न फसलाय. आणखी एका विकेटचं पतन इथे झालेलं आहे. निम्मा संघ डगआउट मध्ये पोहोचलाय प्रशांत सर. पण इथून जर आपण पाहिलं तर अजूनही 9 चेंडू शिल्लक आहेत. काही मोठे फटके जर आले तर एक चांगली फायटिंग टोटल तुम्ही बनवू शकता पण त्यासाठी नुसते प्रयत्न नाही शर्तीचे प्रयत्न करावे लागतील.
You're absolutely right. आपने सही कहा, जिस तरह से बीच मैदान पर विकेट गिर रहे हैं और सुभाष केदार जैसे बल्लेबाज, संतोष नलावड़े है बीच मैदान पर बहुत अच्छी बल्लेबाजी कर सकते हैं। कैच लिया था सौरभ केदार ने, मैदान के अंदर बल्लेबाज आए सुभाष केदार, लेकिन क्या वो करेंगे पलटवार, वो देखना बहुत जरूरी। सूरज कमाल की गेंदबाजी कर रहे हैं, प्रेशर बना हुआ है और उस प्रेशर को हटाने के लिए आपको बल्ले के बीचों बीच खेलना बहुत जरूरी है। इसलिए इस वक्त फील्डिंग के जमावट के फ्लाइंग स्लिप गली पॉइंट एक्स्ट्रा कवर लॉन्ग ऑफ, रत्मात्मक तरीके से किया पलटवार, गेंद जाएगी बाउंड्री लाइन के बाहर, दमदार शानदार और जबरदस्त वेलकम चौका। सुभाष केदार दमदार पाहायला मिळाला। उलट दिशेने त्यांनी बॉलचा समाचार घेतला आणि ज्या धावांची आपण चर्चा करत होतो तो जिथे चौकार उलटफेर करताना पाहायला मिळाला। 4 धावा आल्यात रिप्ले मध्ये पहा। आधीच मन बनवलं होतं, आत्मविश्वास भरपूर पाहायला मिळाला, कारण पहिलाच बॉल फेस करत होता आणि त्यावर चौकार वसूल केलाय। म्हणजे काय, आता गिअर शिफ्ट केला आणि तुम्ही मगाशी उल्लेख केला की ड्रायव्हर तोच चांगला असतो ज्याला गिअर कधी शिफ्ट करायचा माहिती आहे प्रशांत सर। पुढचा बॉल इथे पुन्हा एकदा कमी गतीने टाकलाय, तोच इरादा होता। मागच्या चेंडूवर चौकार पुन्हा जागा बनवली होती, परंतु यावेळेला गोलंदाजाने ओळखलं होतं, त्याने गती कमी केली। एकदा इथे मिळते धावफलकावर धावा झालेत आता। स्कोर 18 for 5 और फिलहाल पहली गेंद पर आपने बहुत बेहतरीन तरीके से रचनात्मक तरीके से शॉट खेला था, दूसरी गेंद पर उसी तरह का स्ट्रोक खेलने की कोशिश की थी। हमेशा आपको एक कदम आगे सोचना पड़ता है, लेकिन इस वक्त सूरज एक कदम आगे सोचते हुए बहुत अच्छी गेंद थी, गति परिवर्तन किया गया था। ओवर चौथा प्रगति पर है, स्कोर 18-5 विकेट के नुकसान पर। अपनी बॉलिंग पार्ट पर सूरज तैयार, सामना करेंगे संतोष नलावड़े। अच्छा स्ट्रोक, फ्रंट फुट पर आके गेंद को खेल दिया, लॉन्ग ऑन बाउंड्री की तरफ खिलाड़ी मौजूद है, 1 रन मुकम्मल किया है। काउ कॉर्नर के खिलाड़ी लॉन्ग ऑन क्षेत्र में आए, गेंद को फील्ड किया, लेकिन दोनों बल्लेबाजों ने इत्मीनान के साथ 2 रन मुकम्मल किए हैं। स्कोर पहुंच चुका 20 पर, 20 रन 5 विकेट के नुकसान पर। 4 ओवर का खेल समाप्त हुआ है। सिरसा चैंपियन ट्रॉफी 2024। डीजे मास्टर, अगर थोड़ा सा समय हमारे पास है तो बिल्कुल चर्चा जाएगी, लेकिन उससे पहले आपको बताएंगे इस टूर्नामेंट के सारे हमारे स्पॉन्सर। स्पोर्ट किंग बुक प्रेजेंट सिरसा स्पोर्ट चैंपियनशिप 2024 ऑर्गेनाइज्ड बाय सिरसा श्री अंबादास सिरसाट, पावर बाय काइनेटिक ग्रीन। ट्रॉफी स्पॉन्सर बालाजी क्लब राजकोट। बॉल स्पॉन्सर बाय 70 स्पोर्ट। किड्स पार्टनर साउली क्रिएशन। ग्राफिक डिजाइन बाय वाई साहब दुबई। एसोसिएट स्पॉन्सर 19 बुक आनंद मार्बल्स। रुद्र स्पोर्ट, रतन अर्बन कोऑपरेटिव क्रेडिट सोसाइटी। लाइव स्ट्रीमिंग पार्टनर tennis.in। इवेंट मैनेज बाय अल्टीमेट इवेंट। तो दोस्तों सभी का स्वागत है। आज के दूसरे दिन की कहानी मैं आपको समय बताऊंगा, फिलहाल 3:57 का, और आज के दिन का ये दूसरा मुकाबला। कॉम्बॉक्स में एक मशहूर कमेंटेटर गोपी हमारे साथ जुड़े हुए हैं। रत्नागिरी चैंपियन ट्रॉफी में इनकी आवाज़ आपने सुनी है और बहुत सारे कारपोरेट टूर्नामेंट करते हैं। कल और आज आपने इनको सुना है। और गोपी, ये आखिरी ओवर बहुत महत्वपूर्ण होगा और 6 गेंदें हैं, कम से कम 3 बड़े स्ट्रोक की मांग हो रही है मैदान के अंदर। 30 ते 40 धावांपर्यंत मजल मारायची, परंतु या षटकात धावा येतील का? पहिला चेंडू भरपूर वेगाने टाकल्याने पहा इथे चूक केली, बॉल चलाय लॉंग स्टॉपला। किस्मत भी बहादुरों का साथ देते, अंपायर सिग्नल येतोय वाईट बॉल, म्हणजे काय आता बोनस मिळालाय आणि हा बोनस आता पत्त्यावर पडणार आहे प्रशांत सर। इस ओवर का आगाज बल्लेबाजों के लिए बहुत अच्छा हुआ। रन तो बल्ले से नहीं आए, लेकिन इस तरह से रन आएंगे, दे ऑल काउंट होने वाले। लेग स्टंप के बाहर गेंद थी, दिशाएं गेंद थी, विकेट कीपर ने गेंद को नहीं रोका। पीछे फाइन लेग पर खिलाड़ी वो भी बीट हुए और गेंद बॉडी रन की तरफ चली गई। तोहफे के तौर पर 5 रन आज बैटर के लिए मिलते हुए, खास करके बल्लेबाजी करने वाली टीम के लिए मिलते हुए। सौरभ अपने बॉलिंग मार्ग पर तैयार। सौरभ केदार, ऑफ स्टंप के काफी बाहर गेंद थी, यहां खतरा हो सकता है। संतोष नलावड़े डगआउट की तरफ जा रहे हैं। तालमेल में कमी, एक की हो रही थी मांग और तालमेल की कमी कारण संतोष नलावड़े का देखते हैं अकबर, क्या अंपायर थोड़ा सा समय लेना चाहेंगे। कौन जाएगा मैदान के बाहर, सुभाष केदार या संतोष नलावड़े? अमर साठे क्या इशारा करने वाले हैं? अक्षय निर्मल वहां मौजूद, दोनों अनबे अंपायर, और दोनों एक तरफ देख रहे, खास करके एक दूसरे की तरफ देख रहे। अब देखेंगे क्या हुआ मैदान के अंदर, संतोष नलावड़े या सुभाष केदार। बहुत अच्छी गेंदबाजी सौरभ केदार की, विकेट कीपिंग भी बहुत ही बढ़िया रही है। पीछे विकेट कीपर है अकीब है, विकेट के पीछे अच्छा थ्रो था, डायरेक्ट हिट किया गया था। और अब देखते हैं, विकेट कीपिंग तो बहुत बढ़िया रही है। ऑन स्क्रीन संतोष नलावड़े जाएंगे या सुभाष केदार? सौरभ केदार
अब ये दमदार है। पहले सौरभ केदार का जो खेल था बिल्कुल दमदार था, 5 रन बनाया, एक चौका भी आया था, लेकिन उसके बाद में वो तालमेल में कमी आई। तो गोपी ये 6 गेंदें बहुत सारी इंपॉर्टेंट चीजें लेके आएगी। क्या वो 3 बड़े स्ट्रोक आएंगे? अगर 3 बड़े स्ट्रोक आते हैं तो कम से कम 40 के ऊपर जाने का मौका मिलेगा। 40 पार करेंगे तो फाइटिंग टोटल नहीं है, लेकिन लड़ने के लिए काफी है। अगदी बरोबर उल्लेख तुम्ही केला की 40 पर्यंत जाण्याचा इरादा करावाच लागणार आहे. 40 धावा जर बनवले गेल्या तर त्या सुरक्षित नसतील, परंतु लढत देता येऊ शकते. आणि आता तिसऱ्या पंचांचा निर्णय देखील आलेला आहे. फलंदाज बाद झाला, आणखीन एक धक्का बसलाय. 25 ला 6. पहिल्या चेंडूवर सौरभ केदार भन्नाट वेगाने चेंडू टाकला. त्यानंतर धाव घेण्याचा प्रयत्न संतोष नलावडेला स्ट्रायकिंग एंडला यायचं होतं. आणि आता मैदानामध्ये लखन गावडे जो चांगला फिनिशर आहे या टीमसाठी, अनेक वर्ष तो क्रिकेट खेळलाय, त्याच्यावर दारोमदार असेल. तो 25 ला 6 आहेत. निम्मा संघ सध्या डगआउट मध्ये पाहायला मिळाला. विकेट सातत्याने घेतल्या, रेग्युलर इंटरव्हल्स मध्ये विकेट आल्या आणि गोलंदाजांचा बोलबाला पाहायला मिळाला. युनिक स्पोर्ट्स 11 गणेश डुमरे यांचा संघ या ठिकाणी पाहायला मिळतोय. हा बॉल ऑन साइडला लॉफ केलाय. बॉल हवेत, टायमिंग जुळले आणि होय ते टायमिंग जुळलंय. बॉलला पाठवले लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. मॅसिव्ह हिट 6. कडक टायमिंग पाहायला मिळालं. कडक फटका होता. टायमिंग चांगलं प्रॉपर टायमिंग जुळवलं आणि त्यानंतर लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर ज्या फटक्याची गरज होती लखन गावडे, मी मगाशीच उल्लेख केलाय की हा फिनिशर आहे, चांगला फिनिश करतो डाव. आणि पहिल्या डावमध्ये संघ अडचणीत असताना संकट मोचकाची भूमिका त्याने बजावली आहे आणि पहिलाच बॉल पाठवलाय. 6 धावांसाठी षटकार. 31 धावा, 6 गडी बाद. यानंतर पुढचा सामना दुसऱ्या दिवसातील असणार आहे. श्री तेज स्पोर्ट्स विरुद्ध गोपीनाथ दादा स्पोर्ट्स फाउंडेशन. दोन्ही संघाचे संघनायक आपण रिपोर्टिंग करा आणि नाणेफेकीसाठी तयार राहा. गती कमी केली, पुढे पाऊल टाकत असताना खेळण्याचा प्रयत्न. मागच्या चेंडूवर वेग होता, तिथे खरपूस समाचार घेतला. या चेंडूवर गती कमी केली आणि अखेर डॉट बॉल येतोय. हे डॉट बॉल गरजेचे नाही आहेत, थोडीशी घाई केली, अति घाई संकटात नाही. या चेंडूवर देखील धाव आली असती, पण इथे तो प्रयत्न व्यवस्थित करता आलेला नाहीये. क्रिकेटमध्ये जर तरचं समीकरण चालत नाही आणि सौरभ केदारने देखील कमबॅक करून दाखवलंय. 3 चेंडू अजूनही शिल्लक आहे. धावसंख्या 31, 6 गडी बाद. पुढचा चेंडू स्ट्रायकिंगला लखनसाठी. यावेळेला कटरचा वापर केलाय, पुढ्यातून बॉल वळवलाय, परंतु भरपूर टर्न झालाय. बॉल पंच इशारा करतायत हा वाईट बॉल आहे. अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होते. 32 धावा स्कोर कार्डवर. मेजर 11 माणिक दौंडी विरुद्ध युनिक स्पोर्ट्स 11 गणेश डुमरे या दोन संघांच्या दरम्यान आज डे 2 मधला हा दुसरा सामना इथे रंगत असताना निमित्त राहिलाय. शिरसाट स्पोर्ट्स चॅम्पियन्स ट्रॉफी. गोलंदाज तयार. स्ट्रायकिंग एंडला लखन. हाफ ट्रॅकर होता, ऑन दी टो खेळला. एक्स्ट्रा कव्हरला बॉल जात असताना क्षेत्ररक्षक बघत राहील. बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर. एक टप्पा खात असताना ऑन दी रोप चौकार येतोय. 4 धावा. माय नेम इज लखन. लखन मैदानामध्ये आला. षटकार आणि चौकार त्याने ठोकले. 36 धावा स्कोर कार्डवर. देर आई पर दुरुस्ती आई. लेट पण थेट आपल्या टप्प्यात आल्यावर कार्यक्रम करायचा हे सूत्र. आणि पहा हा फटका देखील ऑन दी टो. फलंदाजाला ऑन दी टो खेळता आलं पाहिजे, गोलंदाजाला ऑन दी नोज गोलंदाजी करता आली पाहिजे, परंतु इथे सध्या ऑन दी टो वरचं ठरलाय फलंदाज. फलंदाजी करत असताना लखन गावडे 3 बॉलमध्ये 10 वर येतोय. 2 चेंडू शिल्लक आहेत. सौरभ पुन्हा एकदा तयार. कमी गतीचा बॉल होता. गुडली स्पॉटच्या थोडासा पुढे पिच केला, खाली राहिलाय बॉल. आणि जर आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षकाच्या अगदी जवळ बॉल जातोय. एम्पायर सिग्नल बायच्या रूपाने एक अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होते. धाव फलकावर धावा झालेल्या आहेत 37. लॉस ऑफ 6 विकेट. शेवटचा चेंडू. या चेंडूवर एक मोठा फटका गरजेचा आहे. 40+ धावा होऊ शकल्या तर चांगली फाईट होईल आणि त्यासाठी प्रयत्न करायचा आहे. हाफ ट्रॅकर ऑन साइडला उडवलाय. डीप मिड विकेटचा क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतो. एक चांगला झेल टिपलाय. शेवटच्या बॉलवर विकेट.
सातवा धक्का बसत असताना 37 या धावसंख्येवर पहिल्या डावाचा खेळ संपलाय. मेजर 11 माणिक दौंडी 37 धावा 8 गडी बाद. शिकलो. विशेष म्हणजे आपल्या ही क्रिकेटची स्पर्धा जी आहे या क्रिकेटच्या स्पर्धेसाठी एका क्रिकेट चाहत्याने केलेले हे कौतुक सगळ्यात महत्वाचं आहे. एका क्रिकेट चाहत्याने मात्र इथं खूप सारं कौतुक केलेलं आहे. विशेष करून शिरसाट स्पोर्ट्सचं, विशेष करून आदरणीय अमोलदादा यांचं, की ते म्हणतायत की जसं जसं त्यांनी पाठवलंय तसं तसं आपल्यापर्यंत ही गोष्ट कळवतोय. खरंच सर, आपलं कौतुक करावं तितकंच कमी राहिलं. कारण पाथर्डीसारख्या ग्रामीण भागात एवढी मोठी स्पर्धा भरवणं, नवीन प्लेयर्ससाठी संधी उपलब्ध करून देणं आणि एवढी मोठी स्पर्धा सक्सेस करणं ही सोपी गोष्ट नाही आहे. त्यासाठी धमक आणि खर्च करण्याची दानत लागते आणि आपण ते करून दाखवता. मी एक पाथर्डीकर आपलं नक्कीच मनापासून आभार मानतो. आपण पाथर्डीकरांसाठी क्रिकेट जिवंत ठेवलं आणि ह्या वर्षी या स्पर्धेदरम्यान एक वेगळंच वातावरण या पाथर्डी शहरात निर्माण करता. खरंच मनापासून मी तुमचा आभारी आहे आणि तुमच्या पुढील आयुष्यासाठी, वाटचालीसाठी आमच्या पाथर्डीकरांच्या वतीने खूप साऱ्या शुभेच्छा देतो. शुभेच्छुक आहेत पावन गणपती उद्योग समूह, मंगेची भागवत आणि आदिनाथ डोमकावळे सावकार. दिलदार मनाचा दिलदार व्यक्तिमत्व अमोल भाऊ शिरसाट, आपणास खूप साऱ्या शुभेच्छा. तर धन्यवाद दिल मी या ठिकाणी मंगेची भागवत आणि आदिनाथ डोमकावळे सावकर यांना की तुमचं सारं मित्रपरिवाराचं प्रेम आहे म्हणून अमोल दादा यांना आयुष्यामध्ये कुठल्याच गोष्टीची कमी जी राहिलेली नाही आहे. त्याबद्दल सगळ्या मित्रपरिवाराला मी मनापासून धन्यवाद देतो. थँक्यू व्हेरी मच. पहिल्या डावाचा खेळ संपलाय. 37 धावा बनवल्यात. 38 धावांचं लक्ष असेल आणि यानंतर नेक्स्ट मॅचचा टॉस होईल. त्यानंतर दुसऱ्या डावाला होईल सुरुवात. दुसऱ्या डावाला जशी सुरुवात होईल समालोचन कक्षामध्ये आपण ऐकूया व्हॉइस ऑफ मीरा भाईंदर, मनीष पाटील सर आणि त्यांच्या बरोबर विदर्भाची शान आणबान शान अर्थातच आमचे RJ ओम आपल्यासोबत जोडले जातील. धन्यवाद. चला श्रीतेश स्पोर्ट्स आणि गहिनीनाथ दादा स्पोर्ट फाउंडेशन दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती आहे नाणेफेकीसाठी आपण या ठिकाणी उपस्थित राहायचे. स्पोर्ट्स किंग बुक प्रेझेंट सिरसाट स्पोर्ट्स चॅम्पियन ट्रॉफी ऑर्गनाइज्ड बाय सिरसाट स्पोर्ट्स श्री अंबादास सिरसाट, पावर बाय कायनेटिक ग्रीन, ट्रॉफी स्पॉन्सर बालाजी क्लब राजकोट, बॉल स्पॉन्सर 7070 स्पोर्ट्स किट पार्टनर सावली क्रिएशन, ग्राफिक डिझाइन बाय YSI दुबई आणि असोसिएट स्पॉन्सर 1x9 बुक, आनंद मार्बल्स, रुद्र स्पोर्ट्स, रतन अर्बन्स कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी, लाईव्ह स्ट्रीमिंग टेनिस cricket.in, इव्हेंट मॅनेज बाय अल्टिमेट इव्हेंट मेकर्स. या ठिकाणी नाणेफेक होती आणि आपले सन्माननीय मान्यवर त्यामध्ये सन्माननीय मंगेश भागवत पावन गणपती प्रतिष्ठान आणि सन्माननीय मेजर सतीश शिरसाट सर आपल्याला विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते नाणेफेक आपण संपन्न करत आहोत. विनंती करतो आपल्या दोन्ही मान्यवरांना, स्वतः आयोजक आहेत सतीश शिरसाट साहेब, मेजर साहेब, आपल्याला विनंती करतो आपण या ठिकाणी यावं. त्याचबरोबर आपले सन्माननीय मान्यवर मंगेशजी भागवत पावन गणपती प्रतिष्ठान यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेक संपन्न होईल. एका बाजूला सिरसाट स्पोर्ट्स आहे तर दुसऱ्या बाजूला स्पोर्ट्स किंग आहे आणि नाणेफेक त्या ठिकाणी होती. अगदी या ठिकाणी दोन कॅप्टन समोर आहेत आणि नाणेफेक जिंकली आहे सिरसाट स्पोर्ट टीमनं. निर्णय काय असेल? बॅटिंग. अगदी पहिलीच मॅच तुम्ही खेळताय या क्रिकेटच्या स्पर्धेची, काय प्रयत्न असेल? 5 षटकांचे सामने खेळले जात आहे, किती धावा उभारण्याचा प्रयत्न असेल? आमचं टार्गेट 70 रनापर्यंत आहे. आमच्या टीममध्ये सध्या सर्व पाथर्डी तालुक्यातले युवा खेळाडू आहेत. फक्त आमच्यामध्ये दिलीप पवार असेल, मी असेल, अविनाश नाकाडे असेल, हे थोडे आदिमोरे असेल, थोडे अनुभवी प्लेयर आहेत. बाकीचे नवीन खेळाडू आहेत पण एकदम जोशमध्ये आहेत. पाहूया आता 65 ते 70 पर्यंत टार्गेट राहील आमचं. गतवर्षी देखील तुम्ही क्रिकेटची स्पर्धा खेळली होती. अगदी या क्रिकेटच्या स्पर्धेचं आयोजन कसं वाटतं? या ठिकाणी आल्यानंतर कसं फील होतं? काय सांगा साहेब?
नाही, अमोल सराचं मानव तेवढे त्याला धन्यवादच दिले पाहिजे, कारण गावाकडची शिरसाट स्पोर्टने गावाकडून सुरुवात केली होती आणि आज तालुक्याच्या ठिकाणी मागच्या वर्षी यावर्षी अतिशय उत्कृष्ट पद्धतीने त्यांनी नियोजन केलेलं आहे. आणि हे वातावरण पाहता नक्कीच पातळीतील प्रेक्षकही खुश होत आहेत आणि आम्हालाही आनंद होत आहे की आमच्या नवीन खेळाडूला या ठिकाणी व्यासपीठ प्रत्येक वर्षी तयार होत आहे. त्याच्यामुळे आमच्या पातळी तालुक्यातील नवीन नवीन प्लेअर तयार होत आहे या स्पर्धेचा अनुभव घेऊन. दुसरे कॅप्टन आपल्या समवेत आहेत. तुम्ही टॉस जिंकला असता तर तुमचा निर्णय काय असता? मी गोलंदाजी करणार होतो. तुम्ही गोलंदाजी त्या ठिकाणी करणार होता. आता पहिली मॅच जिंकली, ही मॅच जिंकण्यासाठी प्रयत्न शेवटपर्यंत कसा असेल? हे नक्कीच पहिल्या मॅच जिंकल्याचा कॉन्फिडन्स आमच्याकडे असेल. ह्या मॅच पण आम्ही कमी धावा रोखण्याचा प्रयत्न करू. टीममध्ये काही बदल असेल? नाही, सेम स्क्वॉड. तुम्हाला देखील खूप शुभेच्छा या ठिकाणी असतील. गहिनीनाथ दादा स्पोर्ट फाउंडेशन टॉस जिंकलाय आणि सर्वप्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय त्यांनी या ठिकाणी घेतलेला आहे. धन्यवाद. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद प्रवीण जी गायकवाड़. तो नमस्कार, स्वागत है सभी दर्शकों का फिर से एक बार स्पोर्ट किंग बुक प्रेजेंट सिरसा स्पोर्ट्स चैंपियन ट्रॉफी का ये दूसरा दिन तालुका हाप तहसील हाप के मुकाबले. पहली गेंद पर रनों का चेज करने उतरी यूनिक स्पोर्ट गणेश दादा डुमरे 11 चौके के साथ. शुरुआत संतोष नलावड़े एक्सपीरियंस गेंदबाज मिड ऑन पर शॉट खेला था, मिसफील्ड होती हुई खराब फील्डिंग और एक और बार गेंद जा रही है मैदान के बाहर. पहली रन कम है, उसमें ये गरीबी में गीला आटा. मनीष सर हमारे साथ जुड़े, स्वागत है सर आपका. पहिल्या डावात जो खेळ झाला नाही ओमी सर, आता पुन्हा एकदा गोलंदाजांवरती जबाबदारी वाढली होती आणि आता बघा मिड ऑनला क्षेत्ररक्षक होते, 2 पायांच्या मदत गॅप शोधत बॉल लॉंग ऑन क्लिअर करताना पाहायला मिळाला आणि त्याचमुळे सुरुवात बेधुंद झालेली आहे. युनिक स्पोर्ट्स 11 गणेश डुमरे युवा मंच ज्युनियरची धावसंख्या 8 झाले. 2 चौकार लगातार फलंदाज मोहनच्या बॅटमधून. अच्छी बल्लेबाजी मोहन महाकाल. इस बार सामने खेला है, इस बार बल्लेबाज ने कहा जड़ में गेंद फेंकने की कोशिश थी, लेकिन थैंक्स अलॉट करके गेंद लॉन्ग ओपन लाइन के बाहर टिप्पा खाकर 4 रनों के लिए. हा फुलीवर घेत हा बॉल सरळ बॅटचा वापर करताना हवेत खेळलेला आहे आणि पॉवर प्लेला कसं भेदायचं त्याचं तत्व मोहन महाकाल यांच्याकडे आहे आणि त्याचमुळे पहिला स्ट्रोक होता फ्लिकचा, त्यानंतर सरळ बॅटचा वापर करता 2 चौकार त्यांनी वसूल केले आणि त्याचमुळे एक वेगवान सुरुवात आपण म्हणू शकतो युनिक स्पोर्ट्स 11 गणेश डुमरे युवा मंच ज्युनियरची. 3 चेंडू 3 चौकार, धावसंख्या 12. चौकों की हैट्रिक होती हुई इस बार पुल के लिए गए थे. अपील हो रही है, उत्साह ज्यादा अपील में. कप्तान सैंडी जरूर बातचीत कर रहे साथी खिलाड़ियों से. और देखिए आज जिस तरह से ये मुकाबले घट रहे हैं, जिस तरह से ये मुकाबले हो रहे हैं, पहले पड़ाव में ऐसा लग रहा था कि मुश्किल हो जाएंगे 30 के पार जाना, लेकिन आखिरी ओवर में लखन गावड़े का फिनिशिंग टच. अगर लखन गावड़े शुरुआती कुछ ओवरों में रुक जाते, बल्लेबाजी पहले करने आते तो स्कोर कुछ और हो सकता था, लेकिन बीत गई सो बात गई. फिलहाल एक नई शुरुआत है. इस बार अच्छा शॉट, गैप को भेदा है, कलायु का बेहतरीन इस्तेमाल. गेंद 2 टिप्पे खाकर मैदान के बाहर. काउ कॉर्नर में एक और वेलकम बाउंड्री. सामना लवकर संपेल की काय, आता अशीच चर्चा प्रेक्षकांमध्ये रंगू लागलेली आहे. 5 चेंडूचा खेळ संपला, 16 धावा आहे. यावेळेसला लेन बॉल होता, सरळ बॅटचा वापर करताना ऑन ड्राईव्ह करत बॉलला पाठवले काऊ कॉर्नर सीमारेषेच्या पलीकडे आणि या षटकातले 4 चौकार मोहनच्या नावावर गेलेले आहेत. त्यांनी संतोषवर त्यांनी पूर्णपणे प्रतिहल्ला चढवलेला आहे आणि पॉवर प्लेमध्ये कशी फलंदाजी करायला हवी ते प्रमाण याच्यामध्ये मोहन देतोय. धावसंख्या 16, 16 रन विदाउट लॉस. बिल्कुल मोहन पूरी तरीके से पावर प्ले का पूरा फायदा उठाते हुए संतोष नलावड़े जैसे एक्सपीरियंस गेंदबाज के सामने उन्होंने धावा बोल दिया है. अब देखिए इक्वेशन 25 गेंदे और 22 रन बनाने होंगे. पहली ओवर में मुकाबला एक तरफा होता हुआ. बड़े शॉट के लिए गए थे. इस बार ये स्टॉक गेंद संतोष नलावड़े की गुड लेंथ के स्पॉट पर पड़ने के बाद थोड़ी सी बाहर निकली, काटा बदला गेंद ने. पहली ओवर की समाप्ति 38 रनों का लक्ष्य का पीछा करते हुए युनिक स्पोर्ट गणेश जी डुमरे युवा मंच जुन्नर 16 विदाउट लॉस. चांगली सुरुवात आहे. कायनेटिक ग्रीन जे मुख्य स्पॉन्सर्स आहेत शिरसाट स्पोर्ट्स चॅम्पियन्स ट्रॉफीची, तर तुम्हाला मुख्य मंचावर ई लुना ही बाईक पाहायला मिळते. एका चार्जमध्ये 110 किलोमीटर आणि लाख रुपयाच्या आत त्या बाईकचं मूल्य आहे आणि त्याचमुळे प्रदूषण मुक्त जर आपल्याला कुठलंही वाहन हवं असेल तर नक्कीच आपण संपर्क साधू शकता. कायनेटिक ग्रीनची ई लुना खूप चांगलं वाहन तुमच्या सेवेसाठी. देखिए आजकल बदलाव ज़रूरी है, बदलाव हर क्षेत्र में आ रहा है और जब मोटर बाइक का विषय आता है तो इस फील्ड में भी इलेक्ट्रिक बाइक आई है जिसका उपयोग
कई सारे लोग कर रहे हैं, इससे पॉल्यूशन भी बचता है, साथ ही साथ खर्चे में भी जेब में भी कम कटौती होती है। इसी कारण एक अच्छा ऑप्शन पाथरी जैसे क्षेत्र में हमारे मेजर सिरसाट मेजर इनके द्वारा, तो ज़रूर इलुना का ज़रूर आपने एक बार राइड करनी चाहिए। नवीन गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर ओव्हर द विकेटनं बॅकफुटला गेले, पंच केले, पण एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात आहेत, त्याचमुळे एक धाव मिळाली. दुसऱ्या धावेसाठी कमिट झाले होते फलंदाज, पण तुर्तास थांबवलं, एक धाव. सुभाष केदार आते हुए दूसरे ओवर में पहली गेंद पर शुरुआत अच्छी की है, शॉट ऑफ लेन थी, गेंद थी, कट करके 2 रन प्राप्त किए बल्लेबाज मोहन ने, 16 रनों पर पहुंचे हैं मोहन. इस बार जड़ में गेंद गिलिया बिखेर दी, रफ्तार से गिरफ्तार, मोहन इनकी पारी समाप्त. पहिलं षटक होतं मोहन महाकाल यांच्या नावावर, पण आता सुभाष केदार यांनी सुद्धा जबाबदारी स्वीकारलेली आहे आणि सर्वात प्रमुख फलंदाज ज्यांनी पहिल्या षटकामध्ये दमदार सुरुवात करत असताना 4 चौकार खेळून 16 धावा बनवल्या आणि आता कुठेतरी दडपण वाढू लागलं होतं, परवाच्या छावेत जात होता मेजर 11 माणिक दौंडी हा संघ, आणि त्या दबावातून बाहेर काढण्यासाठी तो दबाव व्याजासकट परत करताना पहिला फलंदाज मोहन महाकाल हे परतलेले आहेत. पहिला धक्का क्लीन बोल्डच्या स्वरूपात मोहन होत आहेत. बाद कदाचित आता मोका मिळेल परत येण्याचा गोलंदाजी संघाला, खूप जास्त सफल झाले होते आणि सफल होण्याची एक सीमा असते, ती सीमा ओलांडली फलंदाज मोहन महाकाल ने, और त्यासमें क्लीन बोल्ड. काफी बाहर चल गए थे ऑफ स्टंप के बाहर. जब आप चले जाते हैं, मोमेंटम बॉडी का अगर ऑफ स्टंप के बाहर होता है तो लेग स्टंप मिडल स्टंप पर पड़ने वाली गेंद पर बल्ला ठीक तरह से पहुंचेगा नहीं तो डंडिया उखेड़नी बिल्कुल लाजमी है. पूरी तरीके से स्टंप दिखाई दे रहे थे. सुभाष केदार ने कोई गलती नहीं की, डंडे पर लगी जाकर गेंद और पहला झटका. नए बल्लेबाज अब आकिब बेपारी, इस बल्लेबाज को भी जाना जाता है बड़े बड़े हिट्स के लिए, तो आज जरूर देखने वाली बात, यहाँ से 17 रन 1 विकेट, क्या कमबैक करेगी टीम मेजर 11 माणिक दौंडी. अगोदरच कमिट झाले होते, त्यांना जणू काही वाटलं होतं की लेग कटर आहे आणि त्यानंतर त्याच फ्लो मध्ये बॉल जातोय बॅकवर्ड पॉइंट इमारतीच्या पलीकडे. 4 चौकार पहिल्या षटकात आले होते मोहनच्या बॅटमधून आणि आकिब यांनी पहिल्या चेंडूवर उलट दिशेने खेचताय हा दमदार चौकार आणि सुभाष केदारच्या इकॉनॉमिकला कुठेतरी त्रास दिलेला आहे. विकेट आलाय सुभाष केदारच्या खात्यात, पण पुढच्याच बॉलवर चौकार, धावसंख्या 21. अच्छा शॉट, पहले मन बना के आए थे आकिब बेपारी, बल्ले का अच्छा कनेक्शन, गैप था, पावर प्ले का पूरेपूर फायदा उठाते हुए आकिब. इस बार रिवर्स स्वीप, स्वीट हिट, गेंद मैदान के बाहर, रफू चक्कर, एक और बार मिलेंगे रन 4. दबाव काय असतो हे मला बिलकुल ठाऊक आहे आणि तेच मैदानाच्या आतमध्ये करून दाखवताना आकिब बॅक टू बॅक 2 चौकार खेचत आहेत उलट दिशेने. या अगोदर बॅकवर्ड पॉइंटला, त्यानंतर आता थर्ड मॅनला 2 चौकार आलेले आहेत आणि चौकारांच्या माध्यमातूनच फलंदाज डील करतायत या धावसंख्येचा चेस करण्यासाठी. 38 धावांचे लक्ष होतं आणि 38 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना आतापर्यंत 6 चौकार आलेले आहेत टीम युनिक स्पोर्ट्स 11 गणेश डुबरे प्रतिष्ठान जुन्नरकडून. इस बार इनसाइड आउट की कोशिश थी, गेंद की लाइन को समझ नहीं पाए, बल्ला फेंक दिया था गेंद के ऊपर. अवे फ्रॉम द बॉडी खेलने की कोशिश, और जब अवे फ्रॉम द बॉडी आप खेलते हो तो आप जिस तरह से सोच रहे हो उसी गति से गेंद आनी भी चाहिए, अन्यथा आसान नहीं होता ऐसे शॉट्स लगाना. पुल करने की कोशिश, शॉट अच्छा है लेकिन डीप में खिलाड़ी कप्तान सैंडी मौजूद, महज आएगा सिंगल. सैंडी का भी बल्ला चला नहीं है, शुरुआती तीनों बल्लेबाज कुछ खास नहीं कर पाए थे, इसी कारण एक छोटा टोटल रखने में कामयाब हो पाई टीम मेजर 11 माणिक दौंडी. और लक्ष्य का पीछा करते हुए 38 रनों का लक्ष्य है, 26 रन 1 विकेट, 2 ओवर का खेल पूरा. 2 षटकांचा खेळ संपला, 26 धावा झालेल्या आहेत, 12 धावांची अजूनही गरज आहे. ही स्पर्धा आपण पाहतोय स्पोर्ट किंग ग्रुप प्रेझेंट्स शिरसाट स्पोर्ट चॅम्पियन्स ट्रॉफी ऑर्गनाइज्ड बाय शिरसाट स्पोर्ट्स, श्रीत अंबादासजी शिरसाट, powered by Kinetic Green, trophy sponsored by Balarji Club Rajkot, ball sponsored by 7070 Sports, kit partner Savli Creation, graphics designed by YSI Dubai, associate sponsor 1x9 Book, Anand Marbles, Rudra Sports, Ratan Urban Cooperative Credit Society Limited, live streaming partner tennisticket.in आणि event managed by Ultimate Event Makers LLP. 12ची गरज आहे अजून जिंकण्यासाठी, बॉल शिल्लक आहेत 18 गेंदे 12 रन. जिन्होंने इस प्रतियोगिता को सक्सेस करने के लिए मेहनत की है, अमोलजीत सिरसाट इनके साथ खड़े हैं, उन सभी का हम शुक्रिया अदा करते हैं, क्योंकि अमोल सर एक ऐसा नेचर जिनके साथ लोग जुड़ जाते हैं, अगर एक बार जुड़ गए तो वो बने रहते हैं. तीसरी ओवर की शुरुआत, पहली गेंद फुल टॉस, शॉट अच्छा है, रनआउट की कोशिश, देखा नहीं था अपने पार्टनर की तरफ, नॉन स्ट्राइकिंग एंड पर रनआउट के रूप में ये दूसरा झटका
आकिब बेपारी बॅक टू द पवेलियन. कॉलिंग किती इम्पॉर्टंट आहे त्याचं प्रमाण तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये जी घटना घडली त्यावरून कळलं असेलच. आणि एक सॉफ्ट कॉल होता, त्यावर अक्षय राठोडचं लक्ष नव्हतं, त्याच्यामुळे आकिबला परतावा लागला. फुल टॉस बॉलवर जास्त वेगानं नाही खेळले, अवे फ्रॉम द बॉडी हा ड्राईव्ह केलाय आणि अगदी मिड ऑफवर क्षेत्ररक्षक तैनात होता. 2 फलंदाज एकाच एंडला आणि त्याचमुळे या फुल टॉसचा सुद्धा फायदा आकिबला उचलता आला नाही. या अगोदर 2 इम्प्रोवाइज फटके उलट दिशेने त्याने खेळले जरूर, पण त्यानंतर हा छोटासा कॅमिओ संपलेला आहे. आणि धक्का बसतोय दुसरा. युनिक स्पोर्ट्स 11 गणेश डुमरे युवा मंच जुन्नरला 26 धावा 2 गडी बाद जिंकण्यासाठी अजूनही आवश्यकता आहे 12ची. सामन्यामध्ये परत येण्यासाठी आटोकाट प्रयत्न करतोय मेजर 11 माणिक दौंडी आणि आता त्या प्रयत्नांची उंची वाढवावी लागेल गोलंदाजांना. 17 चेंडू 12ची गरज. देखिए, घोड़ा अगर पूछ नहीं बढ़ाएगा तो मक्खियाँ कैसे उड़ाएगा. आपको अगर मुकाबले जीतने हैं तो आपको हर एक गेंद पर हर एक ओवर के बाद सिचुएशन कैसी भी हो आपको कोशिश करनी चाहिए. कोशिश करने से हल निकलेगा, आज नहीं तो कल निकलेगा. खूप चांगला उल्लेख आपण या ठिकाणी केला. प्रयत्न करत राहावेच लागतील. निकाल काही येऊ द्यात, परिणाम काही होईल, पण तुमचा अप्रोच तो पाहिजे की मेहनत करत राहावी लागेल. जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहोत तोपर्यंत तर प्रतिकार करत राहावाच लागणार. चांगली गोलंदाजी, सुरुवात चांगली या षटकाची. सुरुवात चेंडू 12ची गरज. इस बार बड़े शॉट के लिए गए थे, खेलना चाहते थे ऑन साइड में, गेंद टो पर जाकर लगी और अब जा रही है वाइडिच लॉन्ग ऑन पर जहां खिलाड़ी तैनात. आसान से फील्डिंग, थ्रो थोड़ा सा जरूर गलत हुआ था, कैरी नहीं कर पाए थे. 1 रन पूरा करेंगे. स्ट्राइक रोटेट करते हुए मिस टाइम स्ट्रोक जहां पे मौका बना था. तुलनात्मक विचार केला तर पहिल्या षटकामध्ये 17 धावा जमा केल्या होत्या युनिक स्पोर्ट्स 11 गणेश डुमरे युवा मंचने. आणि त्यामुळे आता मध्यांतरामध्ये थोडासा प्रतिकार गोलंदाजांना करावं लागतं. हलक्या त्याने बॉलला कट केल्या, क्षेत्ररक्षक कव्हर पॉईंटला पोहोचतील, एकाच ॲक्शनमध्ये थ्रो करतील. तोपर्यंत एक सिंगल पूर्ण झाली, एका धावेची वाढ होऊन धावसंख्या पोहोचते 2 गडी बाद 28 धावा. जिंकण्यासाठी आता 14 चेंडू 10ची गरज. 14 गेंदे 10. यहाँ से क्या मुकाबला बनेगा? क्या फिर से एक बार एक और रुख बदलना बाकी है? क्या फिर से एक बार मैच में कुछ ट्विस्ट आना बाकी है? ये सवालों के जवाब मिलेंगे थोड़ी देर में. रिवर्स स्विप के लिए गए थे, फिर से एक बार सीधे बल्ले से जब आसानी से रन आ रहे हैं तो बल्ला तिरछा करने की जरूरत है क्या इस समय? मनीष जी, खूप चांगला उल्लेख सातत्याने आपण करताय या ठिकाणी. जर तुमच्याकडे थोडं सोपं गणित आहे तर मग कठीण पद्धत का वापरतात त्या गणिताचं उत्तर शोधण्यासाठी, आणि तेच सातत्याने करतायत बापू जगते. फिर से अंदर की गेंद जड़ में डालने की कोशिश, बल्ले का अंदरूनी किनारा, खिलाड़ी मौजूद है लेग स्लिप में. लखन गावड़े, महज आएगा सिंगल और इसी सिंगल के साथ 3 ओवर का खेल पूरा. 29 रन 2 विकेट. पहले ओवर में 17 रन आने के बाद मैं कहूंगा टीम मेजर 11 माणिक दौंडी का ये अच्छा कमबॅक रहा है. आणि तो आता अप्रोच आता 2 गोलंदाजांना ठरवून करायचा आहे. पुढची 2 षटकं खूप महत्त्वाची असतील. गुणतालिकेमध्ये वर यायचं असेल तर मग गोलंदाजांना ती जबाबदारी घ्यावी लागेल. रसूल मंडप डेकोरेटर्स अँड साऊंड सर्व्हिस यांच्या वतीने खूप चांगल्या पद्धतीनं या स्पर्धेला साऊंड सिस्टम पुरवली गेलेली आहे. मनमे हे विश्वास कमांडोज यांच्या वतीनं ती सुरक्षा देखील या स्पर्धेला पुरवली गेलेली आहे. आणि क्लिक फोटोग्राफी यांच्या वतीनं ती बिग स्क्रीन ज्यांच्याकडून तुम्हाला रिप्लेस पाहायला मिळते. जर तुमची कुठली घटना मिस झालेली आहे तुम्हाला ती बिग स्क्रीनवर पाहायला मिळेल. तुर्तास जाऊया चालू असलेल्या सामन्याच्या दिशेनं. बॉल शिल्लक आहेत 12 आणि आवश्यकता 9ची. मागच्या षटकापेक्षा आपण जर विचार केला तर आता हे षटक अजून चांगलं हाताळावं लागणार आहे. आणि 5व्या षटकाचं महत्त्व तर आहेच, पण या षटकाचं महत्त्व ठाऊक असेल मेजर 11 माणिक दौंडीला. आणि या 4थ्या षटकासाठी बॉलिंग मार्कवर बॉलर येत आहेत, राज येत आहेत. 4थ्या षटकाचे राज येतात आणि राजचं हे षटक जर इकॉनॉमिकल आणि विकेट टेकर राहिलं, ज्यामध्ये जास्तीत जास्त डॉट बॉल्स आले, तर मग हा सामना शेवटच्या टप्प्यावर निकाल प्रेक्षकांना जरूर मिळेल. लोअर फुल टॉस आहे, क्षेत्ररक्षक लॉंग ऑनला बॉलवर पोहोचत आहेत. बॉल कलेक्ट करता करता राहिले. 1 टू का 4. नशिबाचा चौकार. फलंदाज आनंदी, गोलंदाज नाराज. देखिए, इस बार गलती कर बैठे. जब आपके पास रन कम है इस तरह से आप रन लीक नहीं कर सकते. आपको परमिशन बिल्कुल नहीं है ऐसे मुकाबले में रन लीक करने की. शॉट अच्छा था, लोअर फुल टॉस गेंद, कलाइयों का बेहतरीन इस्तेमाल. बड़े शॉट के लिए गए, इनसाइड आउट की कोशिश, खिलाड़ी मौजूद है और क्या ये आसान सा कैच उनके लिए. विकेट का पतन होता हुआ युवा गेंदबाज राज कुलकर्णी को गेंदबाजी मोर्चे पर कप्तान ने लगाया और पहली गेंद में गलती होने के बाद ब्रेक थ्रू दिलवाया है. या पूर्ण सामन्याचा आढावा घेतला ओमी सर
तर पहिल्या डावाच्या पहिल्या 4 षटकामध्ये फक्त 20 धावा बनवल्या होत्या मेजर 11 माणिक दौंडीच्या फलंदाजांनी आणि शेवटच्या षटकात त्यांना 17 धावा मिळाल्या होत्या. त्याचमुळे गोलंदाजांना थोडीशी ऊर्जा मिळाली, सुरुवात चांगली होईल अशी अपेक्षा होती, पण पहिल्या षटकात 17 आल्या युनिक स्पोर्ट्स 11 गणेश डुमरे युवा मंच ज्युनियर संघाकडून आणि त्याचमुळे त्यानंतर मध्यंतरामध्ये थोडंसं दडपण वाढलं. पण आता जो विकेट मिळालेला आहे त्याच विकेटचा आनंद लक्षात ठेवून तो आनंद दूर जाऊ नये त्यासाठी प्रयत्न करत राहावे लागतील. जिंकण्यासाठी जरी 5 धावांची गरज आहे, बॉल शिल्लक 10 आहेत आणि नेहमीच तुमचा कठीण संघर्ष प्रेक्षकांच्या लक्षात राहतो आणि पाहूया तो संघर्ष मेजर 11 माणिक दौंडीच्या गोलंदाजांच्या वतीनं आणि क्षेत्ररक्षकांच्या वतीनं प्रेक्षकाला पाहायला मिळतो. काय 10 चेंडू जिंकण्यासाठी आवश्यकता 5ची. 10 गेंदे 5 रन यहाँ से बनाने होंगे. 33 रन 3 विकेट. देखा जाए तो हालांकि एक एक्सपीरियंस गेंदबाज लखन गावड़े के रूप में टीम के पास मौजूद थे, लेकिन उनके कलाई में जो इंजरी हुई थी पिछले 3 महीनों के पहले, उसी के कारण शायद राज कुलकर्णी के हाथों में गेंद थमाई. पहली गेंद पर फील्डर की वजह से मिस फील्ड, उसके बाद भी राज ने अपना हौसला गंवाया नहीं, विकेट प्राप्त की जिसकी दरकार थी. यहाँ से चाहिए महज 5 रन. जरूर थोड़ा सा संकट है, कठिन है, दिक्कत है, लेकिन यहाँ से उभरना होगा. यूनिक स्पोर्ट गणेश डुमरे युवा मंच जीत की ओर बढ़ती हुई. क्रॉस बैटेड स्ट्रोक खेलने की कोशिश, पहले मन बनाया था, रफ्तार से इस गेंद को किया था. सबमरीन ये गेंद थोड़ी सी नीचे रही. मी म्हणालो होतो की ही वारंवारता वाढवावी लागेल डॉट बॉलची आणि ती कुठेतरी वाढवली जाते. पहिल्या चेंडूवर मिस फील्डच्या माध्यमातून चौकार जरी खर्च झाला, पण त्या पुढच्या 2 बॉलवर राज कुलकर्णी यांनी चांगलंच कमबॅक केलेलं आहे. जिंकण्यासाठी 9 चेंडू 5ची गरज. सामने खेला है, ऊपर गई ये गेंद, गेंदबाज विकेट कीपर दोनों नीचे थे. विकेट कीपर का कॉल, पकड़ा है, अच्छा कैच. आउट होंगे बल्लेबाज संग्राम मुळे, जिनको खाता नहीं खोलते आया. और चौथा झटका 33 रनों के कुल योग पर लगता हुआ यूनिक स्पोर्ट गणेश डुमरे युवा मंच जुन्नर टीम को. राज कुलकर्णी आता हा गोलंदाज चर्चेचा विषय राहिलेला आहे. पहिल्या चेंडूवर चौकार जरी खर्च झाला, त्यानंतर अँगलचा वापर करताना हा चेंडू त्याने हाताळला. ऑफस्टंपच्या बाहेरचा हा बॉल होता, फोर्स केले बॉलला आणि गोलंदाज विकेटकीपर दोन्ही आले होते हा झेल टिपण्यासाठी. या झेलचं महत्त्व दोन्ही खेळाडूंना माहीत होतं आणि त्याचमुळे बॅक टू बॅक 3 चांगल्या दर्जाचे चेंडू राज कुलकर्णी यांनी हाताळले. पहिला चौकार सुद्धा वाचवला जाऊ शकला असता आणि आता कदाचित कॅप्टनच्या मनात हेच चालत असेल की पहिला चौकार जर वाचवला गेला असता तर कुठेतरी बाजू आपली जमेची ठरली असती. पण क्रिकेटच्या खेळामध्ये जर तरला थारा नाहीये, तुमचं भविष्य तुमच्या हातात. आणि पाहूया या ठिकाणी पहिल्या सामन्याचा निकाल अजूनही येणं बाकी आहे. बॉल शिल्लक आहेत 8 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी आवश्यकता 5. सामना बरोबरी सुटला तर मग सुपर ओव्हर. देखिए पहली गेंद पर अगर चौका रुक जाता तो सिंगल आता, अगर सिंगल आता तो जो बल्लेबाज नॉन स्ट्राइक पर गए थे वो स्ट्राइक पर नहीं रहते तो विकेट नहीं आती थी. तो जो बीत गई सो बात गई. क्रिकेट में अगर मगर को ज्यादा तवज्जो दी जाती नहीं है, देनी नहीं चाहिए. आड़े बल्ले से या आसमानी शॉट, गेंद मैदान के बाहर, ये ऊंचाई का अट्टा, लंबाई का चक्का. इसी 6 रनों के साथ सागर गाड़गे इन्होंने मुकाबला समाप्त किया है. पहली गेंद पर सिक्सर के साथ इनिंग की शुरुआत की, अपनी पारी की शुरुआत की और इस इनिंग का आगाज हुआ था चौके के, इनिंग की समाप्ति छक्के के साथ. कुल मिलाकर देखा जाए तो चौथे ही ओवर में मुकाबले को समाप्त किया. यूनिक स्पोर्ट 11 गणेश डुमरे युवा मंच जुन्नर की ये शुरुआत सक्सेस होती हुई. जीत के साथ शुरुआत, जीत के साथ आगाज. एक सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करत आहोत. तो देखिए लखन गावड़े 10 रन फिनिशिंग टच दिया था. पहले पड़ाव में सुभाष केदार, राजू संतोष इन्होंने कुछ खास नहीं कर पाए. दूसरे पड़ाव में 16 रन मोहन महाकाल, आकी बेपारी 9, सागर ने चक्के के साथ मुकाबले को समाप्त किया. लेकिन गेंदबाजी में देखिए 6 रन देकर 2 विकेट सागर भालेराव, 2 रन देकर 2 विकेट सुमित भंडारी, इन्होंने अच्छी गेंदबाजी की और इसी के कारण इस मुकाबले के मैन ऑफ द मैच, प्लेयर ऑफ द मैच होते हैं मिस्टर